आज मी तुमच्यासाठी बनवतोय आलू टूक. मित्रांनो, मजेदार असा क्रिस्पी स्नॅक्स मी तुमच्यासाठी बनवतोय. हा सिंधी स्नॅक आहे. मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं आहे, बटाट्याची साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून झाल्यानंतर याच्या पीसेसमध्ये कट करायचे गोल-गोल. अशाच प्रकारची साईज ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं, स्वच्छ धुवून घ्या आणि टिश्यू पेपर किंवा कॉटन कपड्यावरती पूर्ण पाणी त्याचं काढून घ्या, ड्राय करून घ्या. लो मिडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्या, त्याच्यामध्ये फ्राय करायला टाका. मित्रांनो, फ्राय करताना आपल्याला फक्त त्याला गोल्डन ब्राऊन ठेवायचं आहे, जास्ती काही करपवायचं नाही आहे आणि आपल्याला डीप फ्राय परत एकदा करायचं आहे. आपण डबल फ्राय करणार आहोत, जेणेकरून ते क्रिस्पी होणार आहे. मित्रांनो, असं फ्राय करून झाल्यानंतर साईडला काढा. पूर्ण तेल त्यांचं निघू द्या. त्यानंतर प्रेस करण्यासाठी काहीतरी घ्या, त्याच्यामध्ये प्रेस करा आणि अशा प्रकारची तुम्ही टिक्की करून घ्या. मित्रांनो, हे झाल्यानंतर परत आपल्याला फ्राय करायचं आहे. त्याच तेलामध्ये तेल प्रॉपर असं गरम असलं पाहिजे, ना जास्ती गरम ना जास्ती थंड असलं पाहिजे आणि अशा प्रकारे मस्त क्रिस्पी तुम्ही हे आलू टूप बनवून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला एक मसाला लावायचा आहे. त्यासाठी पॅनवरती थोडं तेल टाकतोय. तेल थोडं गरम करून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये थोडी लाल तिखट, हळद, थोडा ब्लॅक पेपर पावडर, थोडा गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं. इथं तुम्ही पेरी पेरी मसाला टाकू शकता, चाट मसाला टाकू शकता. थोडा आंबट वगैरे फील येऊ शकतो. मिक्स करून घ्या मित्रांनो. मिक्स करताना गॅस बंद करून घ्या आणि त्याच्यामध्ये ते आलू टूप मिक्स करून घ्या, बटाटा मिक्स करून घ्या आणि मिक्स करून झालं तर मसाला एकदम प्रॉपर लागू द्या त्याच्यावरती आणि सर्व्ह करा. मित्र, इतकी टेस्टी मजेदार बनणारे हा आलू टूक रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. मी पहिल्यांदा बनवलं, पण मला खूप जास्त आवडलं. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं होतं.